बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात गाजलेल्या हत्याकांड प्रकरणात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे। जिची हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, तीच तरुणी तब्बल 1 महिन्यानंतर जिवंत अवस्थेत पोलीस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर शिवारात 26 एप्रिल रोजी एका महिलेचा धड आणि शीर वेगळे केलेला तसेच अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता। तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवली होती। बुऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचेही सांगण्यात आले होते। पुढील तपासात शिवानीचे वडील आणि भाऊ यांनाच आरोपी ठरवत पोलिसांनी अटक केली होती। विवाहित असलेल्या शिवानीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणातून संतापून वडील आणि भावाने तिची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता। दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी। वह 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी। अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूंकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। जी, जलगांव जामोद में इस बालिका के संबंध में अपराध पंजीबद्ध है और वहां पर विधिवत इसकी सूचना दे दी गई है। जलगांव जामोद की पुलिस भी यहाँ पर आ रही है और जिस पर फिर फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाएगा। वहाँ पे हत्या का प्रकरण दर्ज है। आरोपी में बालिका के पिता और भाई है, जिसके संबंध में अभी जलगांव जामोद पुलिस को भी सूचना दे दी गई है। हाँ, इसके संबंध में जानकारी वही दे पाएंगे, वो भी अभी आ रहे और फिर इस प्रकरण में आगे के अनुसंधान किया जाएगा। जळगाव जामोद पोलीस स्टेशनला 26 एप्रिल रविवारी एक अनोळखी महिलेचं शीर नसलेलं, म्हणजे शीर वेगळं आणि धड वेगळं असलेला मृतदेह अनोळखी महिलेचा मिळून आला होता। त्यामुळे आम्ही 283/26 हा एक खुनाचा गुन्हा दाखल केला। गुन्हा हा गंभीर होता आणि त्यामध्ये महिलेची ओळख पटलेली नव्हती, तिचा चेहरा पूर्णतः छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता। त्यामुळे हे खूप आव्हान होते। त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशन्सचे सर्व मिसिंग ह्या तपासत होतो। त्या दरम्यान समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे होता। त्यांनी खकनार पोलीस स्टेशनला मिसिंग असलेली यामध्ये शिवानी बापूराम कलमेकर या मिसिंगच्या दरम्यान त्यांनी तपास केला असता त्या मिसिंग मधील तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांनी स्वतः कबुली दिली की आम्हीच हा खून केलेला आहे आमच्या मुलीचा। आणि तिच्या या माहितीमुळे आता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्या महिलेची ओळख पटवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे यांना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, DNA रिपोर्ट प्रोफाइलिंगसाठी आम्ही पुढे पाठवले आणि त्यांना अटक केली। जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केली। परंतु काल आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी सांगितले की शिवानी कलमेकर ही जिवंत आहे आणि त्यामुळे आज त्या शिवानी कलमेकर यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं आणि पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही त्यांचा सविस्तर जबाब घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन DNA प्रोफाइलिंगसाठीही पाठवलं आहे। त्यांचा आधार सुद्धा व्हेरीफाय केला, त्या शिवानी कलमेकरच आहेत। परंतु मग प्रश्न हा येतो की मग पोलिसांची दिशाभूल का करण्यात आली आणि यांनी दिशाभूल का केली, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचा आम्ही पुढे तपास करत आहोत कायदेशीर। ही जी शिवानी मुलगी आहे तिने पोलिसांना काय नेमकी येऊन माहिती दिली? तिने हीच माहिती दिली की माझे तिचा चुलत जो भाऊ होता अरुण कलमेकर याच्याबरोबर प्रेम संबंध होते आणि त्यामुळे ती 24 तारखेलाच त्याच्याबरोबर पळून गेलेली होती गाव सोडून, असं तिने आज माहिती दिलेली आहे। आणि तिने हे न्यूजपेपर्स मध्ये किंवा तिला आता कळलं आणि त्यामुळे ती पोलीस स्टेशनला येऊन तसं सांगत आहे। मधल्या काळात ती कुठे होती? त्यांचं म्हणणं आहे की मधल्या काळात ते नाशिकला किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी होते।
तर ह्या बाकी काही गोष्टी ह्या तपासाच्या आहेत. त्यामुळे पुढील जो तपास आहे तो सुरू आहे. सर, हे जे आरोपी आहेत जे सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्या नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांना टॉर्चर केलं, मारहाण केली आणि त्यांच्याकडून हा गुन्हा केल्याचं कबूल करून घेतलं, असा आरोप त्यांनी केला. आता विषय असा आहे की हे सर्व आज 20-25 दिवसानंतरच्या ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या अगोदर झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आता ह्या म्हणण्याला काय अर्थ नाहीये. कायदेशीर आम्ही बाबी पूर्ण केलेल्या आहेत आणि तपास करत आहोत. मात्र आता या संपूर्ण प्रकरणात नाट्यमय वळण आले आहे. जिची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता ती शिवानी कळमेकर स्वतः तिच्या प्रियकरासोबत पोलिसांसमोर हजर झाली आहे. मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे असे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून संपूर्ण तपासाची दिशा बदलली आहे. जलगांव जामोद में आए ब्रह्मपुर से, तो मेरा भाई न मेरा पिताजी को मैं मर गया करके बोल दिया ना, गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है? अजय पिताजी का बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है। पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर, तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है करके। मैं जिंदा हूँ। हाँ आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मैं मेरे जिंदा पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़। दरम्यान शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर शिवानी जिवंत असेल तर रसूलपूर शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता? खरे आरोपी कोण आहेत? वडील आणि भावाने कथित कबुली का दिली आणि तपासात नेमकी कुठे चूक झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस पुन्हा एकदा तपासाला लागले आहेत. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.